जय गिरणारी. सकाळचे 6:15 वाजलेत. 6:15 वाजून गेलेत आणि आज मी इथली परिक्रमा चालू करतोय. इथून परिक्रमा चालू होते. साधारणतः 38 किलोमीटरची परिक्रमा आहे. इथूनच चालू होते. खूप पब्लिक आहे, भयंकर. म्हणजे मी एवढे पब्लिक कुठं नाही पाहिलं आजपर्यंत. या परिक्रमेसाठी लाखांनी पब्लिक आहे. आणि साधारण 25-30 लाख लोक असतात इथे. आणि हा परिक्रमेचा रस्ता आहे. जय गिरणारी. पुण्यातल्या गणपतीमध्ये जेवढे पब्लिक असताना जिकडं जाल तिकडं पब्लिक. भयंकर मोठी परिक्रमा आहे. 3 दिवसामध्ये 11ला चालू होते आणि पौर्णिमेपर्यंत संपून जाते परिक्रमा. खूप मोठी. जय गिरणारी. फार अवघड, फार म्हणजे फार. आणि खप्परमाळपेक्षा 1000 पट अवघड. 1 तास झालं मी चालतोय. खप्परमाळपेक्षा डेंजर चढाई. आणि लाखो लोक चढत आहेत. खूप लांबपर्यंत. अशीच रीग लागलेली आहे अख्ख्या रस्त्याने 40 किलोमीटरमध्ये. जिकडे तिकडे पब्लिकच पब्लिक आहे. तीस लाख पब्लिक या रस्त्याने चाललेले 3 दिवसामध्ये. बापरे, कल्पनेपेक्षा मोठी परिक्रमा आहे. एवढी मोठी परिक्रमा मी पाहिलीच नाही कधीच. सगळ्यात मोठी गिरणारी 3 दिवसाची, पण 35 लाख पब्लिक जाते इथं. जय गिरणारी. गिरनार पर्वतचा रस्ता आहे हा बघा. आणि हा मी तिकडे मागे पण लोक आहेत इथे. म्हणजे खरोखर 25-30 लाख लोक येतात. 38 किलोमीटरमध्ये पाय ठेवायला जागा नाही. अक्षरशः पब्लिक भयंकर आहे. आणि जिथं कमी तिथं आम्ही महाराष्ट्रातली जवळजवळ 12 ते 15 लाख लोक येतात परिक्रमेला. जगाच्या कानाकोपऱ्यात जिकडं तिकडं महाराष्ट्रातले लोक आहेतच. आणि ते म्हणजे ते खूपच जबरदस्त आहे. जय गिरणारी. सकाळी 6:30-5ला मी परिक्रमा चालू केली होती. आणि बऱ्यापैकी सगळ्यांना मागं टाकत चाललेलो आहे. जय गिरणारी. आज मी गिरनार पर्वतला आहे आणि खूप अवघड आहे. खूप म्हणजे खूप. जिकडे तिकडे लोक असे बसलेले चाललेले. फार अवघड आहे. फार म्हणजे फार. आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो 30 लाख लोक येतात या यात्रेला 3 दिवसामध्ये. 4 दिवसामध्ये 11ला चालू होते. पुनवला बंद होते. पुनवला ही परिक्रमा बंद होते. 4 दिवसामध्ये 30-35 लाख लोक येतात. फार अवघड. म्हणजे नर्मदा परिक्रमेत एवढे चढकुडच नाही आहेत. खप्परमाळ काहीच नाही. खप्परमाळचे 100 पट जास्त इकडचे चढेत. बघा चालले. फार नाही फार अवघड. एवढी अवघड नाही. परिक्रमा फार सोपी आहे ती. ही गिरनार परिक्रमा 3 दिवसाची आहे. म्हणजे 38 किलोमीटरच आहे, पण अगदी
घामच काढता येते, काय ठेवीतच नाही शिल्लक. आईचं दूध आठवणे म्हणतात ते इथं. सगळेजण बसतात, मी पहिली वेळ बसले, नाही तर मी 4 तास झालं कंटिन्यू चाललोय. सगळे चढ वगैरे सगळे एका दमात चढून जातो वरती. जय श्रीराम, जय गिरणारी. बघा हे पब्लिक कमीच नाही. जय गिरणारी, किती पब्लिक आहे. खरोखर 30-35 लाख लोक इथे येतात, ह्याच्यात वादच नाही. कारण चालताना सुद्धा पायात पाय अडखळतो, इतकं पब्लिक. बाबा 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 बाबा, प्रमाणापेक्षा जास्त पब्लिक. चलो जल्दी. मुकेश हो जाए ये देखो था जा रहा खूप मोठी चढ आहे. 1-2 तास जरा चालतोय मी, पण हा काय संपना चढ. खूप मोठी टेकडी आहे, सगळे दमदेत पडलेत असे वाटतील तसे. जिकडून तिकडून पब्लिकच पब्लिक. खूपच पायऱ्या लागतात. गिरनार पर्वत खूप प्रचंड गिरनार परिक्रमा सकाळी 5:45 चालू केली होती. 2 वाजता संपली. बरोबर 2 वाजलेत. म्हणजे 7 आणि 5 12 7 तास लागले. 7 तास 15 मिनिटामध्ये 38 किलोमीटर अंतर आहे. 3 खूप मोठे उंच डोंगर आहेत आणि परिक्रमेच्या 38 किलोमीटरमध्ये प्रचंड जंगल आहे. ऊन सुद्धा खाली येत नाही, म्हणजे सगळा प्रवास सावलीतूनच होतो, पण खूप त्रासदायक आहे. मी परिक्रमा तशी नियमाने 4 वाजता चालू होते, पण मी 5:45 चालू केली. तरी मी 4 वाजल्यातल्या लोकांबरोबर आलो. खूप लोक मागे टाकले. लाखो लोक 38 किलोमीटरमध्ये पाय ठेवायला जागा नसते, एवढं पब्लिक असतं. आणि त्याच्यातून सुद्धा मी आलो. खूप लवकर केली परिक्रमा. जय गिरणारी. परिक्रमा एकदा करायला पाहिजे इकडची, गिरनार पर्वत. चांगला अनुभव आला, खूप बरं वाटलं. आणि मला माहीत नव्हतं परिक्रमा फक्त 5 दिवस असते. ही एकादशीला चालू होते आणि पुनवेला संपून जाते. वर्षातून फक्त 5 दिवस 30-35 लाख भाविक येतात या परिक्रमेमध्ये. पण मी आता पडणार आहे इथंच थोडासा आणि थोड्या वेळाने जातो तिकडं. जय गिरणारी.